चला गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपण पाहणार आहे वेलॉसिटी, ऑब्जेक्टची वेलॉसिटी पाहणार आहे. आपण जर एखादा ऑब्जेक्ट आहे तर त्या ऑब्जेक्टची आपण स्पीड पाहली. काय असते फॉर्म्युला? बेसिक फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. पण आपल्याला आज जे पाहायचं आहे वेलॉसिटी. आज काय पाहायचं आपल्याला? वेलॉसिटी पाहायचं आहे. वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे. कारण वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे. लक्षात ठेवायचं, वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे. ती डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून वेलॉसिटी पण काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. तर आपण आज वेलॉसिटी पाहणार आहे आणि वेलॉसिटीचे डिफरंट टाइप्स ते पण पाहणार आहोत. जेवढे होतील तेवढे. ज्या प्रकारे आपण स्पीड पाहलो होतो आणि स्पीडची चार टाइप बघितले होते. पहिला कुठला होता? युनिफॉर्म स्पीड. बरोबर, युनिफॉर्म स्पीड. सेकंड होता नॉन युनिफॉर्म स्पीड. तिसरा होता एवरेज स्पीड. थर्ड टाइप होता एवरेज स्पीड. आणि फोर्थ होता इंस्टंटेनियस स्पीड. तर असे डिफरंट टाइप होते. अशी काय स्पीडची चार टाइप होते. तर त्याच प्रकारे आपण जे वेलॉसिटी असणार आहे त्या वेलॉसिटीचे पण काय असे स्टेप असणार आहे. ओके, मग आधी आपल्याला पाहायचं, आधी आपण बेसिकली बघू आपण वेलॉसिटी म्हणजे काय असते आणि नंतर मग त्या वेलॉसिटीचे टाइप्स यासाठी असणार ते आपण बघू आपण. ओके, चला. सो वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. किंवा मग असा एक ऑब्जेक्ट जो मूव्ह होत असेल. कारण लक्षात ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असेल तेव्हाच काय त्याची वेलॉसिटी असेल. किंवा मग जरा बघा आपण समजा ऑब्जेक्ट कसा रेस्ट मध्ये आहे. तर याची वेलॉसिटी काय आहे? 0 असेल, म्हणजे नसेल. क्लिअर? तर जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असणार आहे तेव्हा त्याची वेलॉसिटी असू शकते. बरं, बघू आपण काय असेल. समजा बाहेर एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो कसा आहे? मोशन मध्ये. बरोबर आहे. ऑब्जेक्ट कसा हा? मोशन. ऑब्जेक्ट इन मोशन. सध्या आहे पोझिशन ए आहे. मग तो मूव्ह होता. सपोज तो मूव्ह झाला, इथपर्यंत गेला पोझिशन बी. आता समजा काय आधी इथं होता, ए पोझिशनला होता, नंतर तो बी पोझिशनला गेला, तर तो या पाथने गेला. पाथ कसा? स्ट्रेट लाईन पाथ आहे. त्या जो पाथ आहे, पाथ कसा आहे? स्ट्रेट लाईन पाथ. बरं, मग आता ए टू बी गेला समजा. तर ए टू बी जाताना काय या पाथने गेलेला आहे. ओके, आणि जर म्हटलं आपण किंवा ए आणि बी हे दोन पॉइंट आहे, या दोन पॉइंट मध्ये मूव्ह होताना त्याचं झालं डिस्प्लेसमेंट. त्याचं काय? डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स कव्हर केला, पण सोबत काय त्याचा डिस्प्लेसमेंट सुद्धा असते. मग सुद्धा आपण पाहिलं असं पण किंवा ए टू बी जे डिस्प्लेसमेंट असते नेहमी लक्षात. डिस्प्लेसमेंट काय आहे? स्ट्रेट लाईन मधलं डिस्टन्स असते. डिस्प्लेसमेंट काय असते? स्ट्रेट लाईन मधलं डिस्टन्स. जर समजा हा पाथ आहे स्ट्रेट लाईन, तर मग ए टू बी हेच काय त्याचा डिस्टन्स आणि हेच काय त्याचा डिस्प्लेसमेंट. ओके, मग इथं मला एक समजा कन्सिडर करताना डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. किती कव्हर केलं? समजा 10 मीटर. पाथ कसा आहे? तो पाथ आहे स्ट्रेट लाईन पाथ. ओके, आणि स्ट्रेट लाईन मध्ये डिस्टन्स म्हणजे काय असते? डिस्प्लेसमेंट म्हणजे सेम असतात. पाहा आपण स्ट्रेट लाईन मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही सारखे असतात. हा जर पाथ वेगळा असता, पाथ असं कर्व असता, तर त्याचं म्हटलं आपण त्याचं हे असं डिस्टन्स, आणि जर पाथ कर्व असता तर जो पाथ आहे त्या पाथची लेंथ हे असं डिस्टन्स, आणि हे जे स्ट्रेट लाईन मधलं हे असतं डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. जर पाथ कर्व असता तर हे डिस्टन्स आणि हे त्याचं असतं काय? डिस्प्लेसमेंट. पण पाथ कसा स्ट्रेट लाईन, तर तेच डिस्टन्स तेच डिस्प्लेसमेंट. बरं, मग जो ऑब्जेक्ट आहे ए टू बी गेला, मग त्याने पण समजा कन्सिडर करा डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. किती? 10 मीटर. अगेन बी टू सी गेला. ओके,
बी टू सी गेला आणि त्याने बरे अगेन तो पाथ कसा स्ट्रेट लाईन तर तेव्हा त्याने बी टू सी डिस्प्लेसमेंट कव्हर केलं समजा काहीतरी 8 मीटर डिस्प्लेसमेंट कव्हर केला 8 मीटर बर ए टू बी गेला सपोज त्याला टाइम लागला आहे 5 सेकंद टाइम किती लागला 5 सेकंद ए टू बी जाण्यासाठी त्याला टाइम लागला 5 सेकंद आणि त्या 5 सेकंद मध्ये त्याने डिस्प्लेसमेंट किती कव्हर केला 10 मीटर बर बी टू सी गेला तो डिस्टेंस कव्हर केला 8 मीटर आणि बी टू सी समजा त्याला टाइम लागला सपोज त्याला टाइम लागला किती सपोज त्याला टाइम लागला 4 सेकंद टाइम लागला किती 4 सेकंद बर बी टू सी जाण्यासाठी त्याला टाइम लागला 4 सेकंद आणि त्याने डिस्प्लेसमेंट किती कव्हर केला 8 मीटर तर मग तेव्हा जेव्हा ही डिस्प्लेसमेंट कव्हर करणारा ऑब्जेक्ट जेव्हा ही डिस्प्लेसमेंट कव्हर करेल तर तेव्हा त्याची असणार आहे वेलोसिटी मग वेलोसिटी म्हणजे काय असते का स्पीड जे असते स्पीडचा फॉर्म्युला असते डिस्टन्स अपॉन टाइम आणि जर म्हटलं आपण काय वेलोसिटी तर वेलोसिटी याच्या फॉर्म्युला काय असते डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट आणि अपॉन मध्ये काय टाइम डिस्प्लेसमेंट अपॉन मध्ये टाइम सिंपल फॉर्म्युला आहे म्हणजे हे बघा स्पीड मध्ये काय डिस्टन्स बाय टाइम असते परंतु वेलोसिटी मध्ये डिस्प्लेसमेंट बाय टाइम असते बरं ए टू बी म्हणतो जर मी म्हटलं काय ए टू बी जाताना ऑब्जेक्टची वेलोसिटी किती होती वेलोसिटी आपण कशाने काय वेक्टर लिहिले कारण वेलोसिटी वेक्टर आहे तुम्ही व्ही मध्ये दाखवू शकता आणि वेक्टर मध्ये दाखवू शकता वेलोसिटी ए टू बी वेलोसिटी काढायची आहे ए टू बी जाताना ऑब्जेक्टची वेलोसिटी किती होती ते काढायचं आहे तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे काय फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट ए टू बी डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं 10 मीटर आणि ए टू बी जाताना 10 मीटर डिस्प्लेसमेंट कव्हर करताना टाइम लागला 5 सेकंद टाइम लागला रे 5 सेकंद बरोबर डिस्प्लेसमेंट आणि टाइम किती 5 सेकंद सो 5 2 10 2 मीटर पर सेकंद म्हणजे ऑब्जेक्टची ए टू बी वेलोसिटी ऑब्जेक्टची काय ए टू बी वेलोसिटी किती आली 2 मीटर पर सेकंद म्हणजे ऑब्जेक्ट काय करत आहे हा जो ऑब्जेक्ट आहे ए टू बी जाताना तो काय करत आहे एका सेकंदाला 2 मीटर असं करते डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे ऑब्जेक्ट ए टू बी जाताना एका सेकंदाला 2 मीटर असे 5 सेकंदाला 10 मीटर असं तो काय डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे समजलं मग जर म्हणा आपण हा रेट आहे ऍक्च्युअली की कुठल्या रेटने डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे एका सेकंदाला 2 मीटर actually हा रेट आहे ना कुठल्या रेटने ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे तर या रेटने 1 सेकंद 2 मीटर म्हणजे actually हा रेट आहे आणि कशाचा रेट आहे रेट ऑफ डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय an object आणि हा रेट आहे आणि कोणाच्या हिशोबाने टाइम हिशोबाने विथ रिस्पेक्ट टू टाइम बरोबर 1 सेकंदाला 2 मीटर 1 सेकंदाला 5 मीटर 1 सेकंदाला 10 मीटर हा रेट होणार आहे एका सेकंदाला किती म्हणजे हा रेट होणार आहे म्हणून बघा इथे ऍक्च्युअली काय हा ऍक्च्युअली रेट आहे डिस्प्लेसमेंट कव्हर करायचा रेट म्हणजेच ते वेलोसिटी एखादी बॉडी ज्या रेटने डिस्प्लेसमेंट कव्हर करत असेल तर त्या रेटला म्हणतो आपण त्या बॉडीची वेलोसिटी ओके रेट ऑफ डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय एन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज द वेलोसिटी क्लियर पास ऑफ वेलोसिटी डेफिनेशन वेलोसिटी क्या है डेफिनेशन the rate of displacement covered by an object with respect to time with respect
time is called as, इथे घेऊन टाकायची करू शकता, is called as velocity, is called as velocity of that object. सिंपल आहे की एखादा ऑब्जेक्ट कुठल्या रेटने डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे. ओके, एखादा ऑब्जेक्ट कुठल्या रेटने डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे, तर त्या रेटला आपण करा वेलोसिटी. बरोबर, डिस्प्लेसमेंट बाय टाइम इक्वल टू वेलोसिटी. हा फॉर्म्युला बरोबर. एखादा समजा ऑब्जेक्ट असेल, एखाद्या ऑब्जेक्टची वेलोसिटी काय असेल फॉर्म्युला, डिस्प्लेसमेंट बाय टाइम. ओके, हा झाला एक डेफिनेशन, एक फॉर्म्युला. एक डेफिनेशन झाली, ही डेफिनेशन आणि काय हा फॉर्म्युला. क्लियर. बर, वेलोसिटी आपण कशाला आपण वेलोसिटी दाखवतो आपण कशाने, v ने किंवा वेक्टर v ने. आणि डिस्प्लेसमेंट ऐसे पण दाखवू शकता, डिस्प्लेसमेंट ऐसे पण दाखवतात किंवा मग x पण दाखवतात. आणि आपण काय टाइम t. आता डिस्प्लेसमेंट हा पण काय वेक्टर आहे, म्हणून वेक्टर x. डिस्प्लेसमेंट कशाने दाखवला, वेक्टर x ने, आणि t कशाने, टाइम ने. कारण बघा डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, तर वेक्टर आपण असं दाखवतो, त्यावरती एरो. टाइम वेक्टर नाही, टाइम सुद्धा क्वांटिटी आहे, म्हणते तो त्यावर एरो नाही. बट वेलोसिटी हा झाला फॉर्म्युला. सिंपल, डिस्प्लेसमेंट बाय टाइम, हा बेसिक फॉर्म्युला. बरं, हे जरी डेफिनेशन झालं फॉर्म्युला, आता त्याची बघा आणखी सेकंड डेफिनेशन पहा बरं. समजा एखादा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट फक्त काय फक्त एक्स एक्सिस ने मूव्ह होत आहे. हा ओरिजिन असणार आहे. समजा इथे बघा आपण एक्स एक्सिस आहे, त्याला आपण स्केल लिहू. समजा इथपर्यंत 2 मीटर, ठीक आहे. इथपर्यंत समजा काय 4 मीटर, इथपर्यंत 6 मीटर, इथपर्यंत समजा काय 8 मीटर, ठीक आहे. एक्स एक्सिस आपण असे स्केल घेतलेले आहे, डिस्टन्स आहे. आणि एक जो ऑब्जेक्ट आहे, एक हा ऑब्जेक्ट आहे, समजा हा एक्स एक्सिस ने मूव्ह होत आहे, फक्त एकाच एक्सिस ने मूव्ह होत आहे, स्ट्रेट लाईन. म्हणजे काय फक्त एकाच एक्सिस ने मूव्ह होत आहे. समजा काय सध्या त्याची पोझिशन कुठे आहे, सध्या तो कुठे आहे 2 मीटर इथं, ही त्याची पोझिशन आहे, ही त्याची पोझिशन. तर याला आपण समजा याला काय आपण त्याची x1 पोझिशन आहे. बरं, आणि मग समजा कसं करायचं, नंतर काय हा मूव्ह झाला, समजा हा मूव्ह झाला आणि 2 सेकंद मध्ये कुठे पोहोचतो, तो इथं पोहोचला. 2 सेकंद मध्ये इथं पोहोचला. बरोबर आहे. आधी कुठे होता तो, आधी 2 मीटरला या पोझिशनला होता, ही त्याची x1 पोझिशन. नंतर तो मूव्ह झाला, नंतर गेला तो या पोझिशनला गेला, ही त्याची म्हणून आपण सेकंड पोझिशन, x पोझिशन. बरोबर आहे. आणि काय ह्या x1 पासून तर x पर्यंत, म्हणजे ह्या पोझिशन पर्यंत, इथून तर इथपर्यंत पोझिशन, म्हणजे इथून इथपर्यंत काय त्याने पोझिशन चेंज केली. बरोबर, त्याने काय पोझिशन चेंज केली. आधी इथे होता, नंतर इथे गेला. समजा कसे करा, इथून तर तिथपर्यंत जाण्यासाठी सोबत त्याला टाइम लागला, टाइम लागला 2 सेकंद. आधी पोझिशन त्याची काय आहे 2 मीटर, नंतरची पोझिशन किती आहे 6 मीटर. त्याची पोझिशन चेंज केली. बरोबर आहे. म्हणजे पोझिशन चेंज केली मारा. आधी इथे होता, ही त्याची इनिशियल पोझिशन, ही त्याची काय इनिशियल पोझिशन. नंतर इथे गेला, ही त्याची फायनल पोझिशन. बरं, आता काढा बरं चेंज इन पोझिशन. बरं, चेंज इन पोझिशन म्हणजे काय आहे, चेंज इन पोझिशन मतलब चेंज. बरोबर आहे. त्याची पोझिशन चेंज झालेली आहे. सो चेंज इन पोझिशन कसे काढतात, तर फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. चला काढा. फायनल पोझिशन किती आहे 6 मीटर, मायनस इनिशियल पोझिशन कोणती होती 2 मीटर. बरं, 6 मीटर मायनस करायचं 2 मीटर, तुम्हाला किती मिळणार आहे 4 मीटर. चेंज इन पोझिशन किती भेटते तुम्हाला 4 मीटर. ऑब्जेक्टने पोझिशन चेंज केली आणि किती चेंज केली 4 मीटर, एवढी पोझिशन चेंज केली. सो चेंज इन पोझिशन 4 मीटर आहे. आणि ही पोझिशन आहे 4 मीटर, एवढी पोझिशन चेंज करण्यासाठी त्याला टाइम किती लागला, 2 सेकंद. टाइम किती लागला आहे 2 सेकंद. बरोबर आहे. 4 मीटर एवढी पोझिशन चेंज करण्यासाठी त्याला टाइम लागला 2 सेकंद. मग त्याला युनिट सेकंद मध्ये त्याने काय युनिट सेकंद मध्ये किती पोझिशन चेंज केली, किती पोझिशन चेंज केली. युनिट म्हणजे काय 1 सेकंद. म्हणजे पहा समजा मी जर म्हटलं काय चेंज इन पोझिशन,
चेंज इन पोझिशन आणि आपण काय घेतला टाइम घेतला आपण घेतला टाइम चेंज इन पोझिशन किती आहे चेंज इन पोझिशन किती आहे 4 मीटर आपण मध्ये त्याला टाइम किती लागला एवढी पोझिशन चेंज करायला टाइम लागला 2 सेकंद बरोबर आहे तर मग त्याला एका सेकंदात त्याने पोझिशन किती चेंज केली 2 सेकंदात पोझिशन चेंज केली 4 मीटर तर त्याने एका सेकंदामध्ये किती केलं रे एका सेकंदामध्ये 2 to the 4 2 मीटर इन 1 सेकंड मग त्याने पोझिशन चेंज केली एका सेकंदाला 2 मीटर एवढी पोझिशन चेंज केली कारण एका सेकंदाला 2 मीटर पोझिशन चेंज करत आहे एका सेकंदाला 2 मीटर पोझिशन चेंज करत आहे म्हणजे रेट नाही करा की पोझिशन चेंज करायचा रेट किती पोझिशन चेंज करत आहे आणि कुठल्या रेटने आहे तर एका सेकंदाला 2 मीटर एवढी पोझिशन चेंज करतो एका सेकंदाला 5 मीटर एवढी काय पोझिशन चेंज करतो म्हणजे हा रेट आहे पोझिशन चेंज करायचा रेट ऑब्जेक्ट जो स्वतःची पोझिशन चेंज करतो तर पोझिशन चेंज करण्याचा रेट याला सुद्धा म्हणतात वेलोसिटी याला सुद्धा काय म्हणतात वेलोसिटी बरोबर आहे कारण हा रेट आहे 1 सेकंदाला 2 मीटर पोझिशन चेंज होत आहे 1 सेकंदाला 2 मीटर एवढी पोझिशन चेंज होत आहे बरोबर हा रेट आहे त्या रेटला काय म्हणतात वेलोसिटी मग लक्षात वेलोसिटी याचा आणखी फॉर्म्युला पुन्हा चेंज इन पोझिशन अपॉन टाइम की ऑब्जेक्ट त्याची पोझिशन कुठल्या रेटने चेंज करते ऑब्जेक्ट त्याची पोझिशन कुठल्या रेटने चेंज करते तर ते पोझिशन चेंज करायचा रेट म्हणजे काय वेलोसिटी असं म्हणतात बस ही एक डेफिनेशन आपली वेलोसिटी का ही एक डेफिनेशन आणि सेकंड डेफिनेशन कुठे भेटते आपण the rate of change of position of an object the rate of change of position of an object आणि कोणाच्या हिशोबाने काय with respect to time कारण पोझिशन जी चेंज होत आहे कोणाच्या हिशोबाने टाइमच्या हिशोबाने with respect to time is called as its velocity the rate of change of position ऑब्जेक्टची पोझिशन ज्या रेटने चेंज होते त्या रेटला म्हणतो वेलोसिटी the rate of change of position of an object with respect to time is called as its velocity ठीक आहे हा झाला ही डेफिनेशन आणि त्याचा हा एक दुसरा फॉर्म्युला आता त्याच्याकडे सेकंड फॉर्म्युला hence काय वेलोसिटी फॉर्म्युला तो हा वाला वेलोसिटी इक्वल टू काय म्हणतो वर्क असते चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट अपॉन मध्ये काय आहे टाइम इन विच द पोझिशन चेंज ओके अपॉन मध्ये टाइम इन विच द पोझिशन इज चेंज किंवा सिंपल तुम्ही काय करू शकता फक्त टाइम चेंज इन पोझिशन अपॉन टाइम किंवा असे लिहू शकता ठीक आहे हे सोपं राहणार आहे चेंज इन पोझिशन अपॉन टाइम हा झाला दुसरा फॉर्म्युला वेलोसिटीचा the rate of change of position of an object with respect to time is called as its velocity म्हणजे velocity काय आहे velocity equal to change in position upon time बरं velocity कसे करतो आपण v ने change in position करतो आपण पोझिशन मध्ये चेंज करतो आपण फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन ना आणि अपॉन मध्ये काय आहे अपॉन मध्ये टाइम टेकन ना ओके v इक्वल टू वेलोसिटी वेक्टर म्हणू शकतो आपण म्हणजे वेक्टर v आणि फायनल पोझिशन किती आहे x2 मायनस इनिशियल किती आहे x1 आणि अपॉन मध्ये काय आहे टाइम ठीक आहे सो हा पण बनणार आहे वेलोसिटी फॉर्म्युला वेक्टर v इक्वल टू x2 x1 अपॉन t हा झाला फॉर्म्युला वेलोसिटीचा झालाय
दोन डेफिनेशन आणि काय दोन फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला सोपा होता की एखादी बॉडी जी आहे ते डिस्प्लेसमेंट कुठल्या रेटने कव्हर करते. डिस्प्लेसमेंट कुठल्या रेटने कव्हर करते, त्या रेटला म्हटलं आपण काय वेलोसिटी. रेट ऑफ डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय एन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टाइम, त्याला म्हटलं वेलोसिटी x/d. दुसरं कुठलं आहे की ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन चेंज करते आणि ज्या रेटने पोझिशन चेंज करते त्या रेटला म्हणतो आपण काय वेलोसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ position of an object with respect to time is called as its velocity. जसा हा फॉर्म्युला. दूसरा फॉर्म्युला velocity equal to change in position upon time. change in position म्हणजे फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन अपॉन टाइम म्हणजे x मायनस x1 अपॉन t. झालंय. बरं, आता वेलोसिटी हे आपण कुठल्या युनिट मध्ये मेजर करतो. आपण कुठल्या युनिट मध्ये मेजर करतो म्हणजे वेलोसिटीचे युनिट्स. वेलोसिटीचे युनिट्स बघू. So velocity याचे काय आहे SI युनिट. SI ला velocity. velocityचा SI युनिट काढायचा आहे. velocity काढायचं आहे ना, तर फॉर्म्युला आपण काय डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कशामध्ये आहे मीटर मध्ये, टाइम कशामध्ये सेकंद मध्ये. म्हणजे मग velocity युनिट कसं बनणार आहे मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद. सो SI युनिट ऑफ velocity ते काय मीटर अपॉन सेकंद. मीटर अपॉन सेकंद म्हणा किंवा हा सेकंडचा पावर, सेकंडचा पावर डिवाइडेड बाय 1 आहे, तो जर वर गेला तर काय बनणार आहे मीटर सेकंड इनवर्स बनणार आहे. मग SI युनिट ऑफ वेलोसिटी हे कसं मीटर पर सेकंद म्हणा किंवा मीटर सेकंड इनवर्स म्हणा, एकच गोष्ट आहे. त्याचं जर म्हटलं आपण सीजीएस युनिट, वेलोसिटीचं सीजीएस युनिट ते कसं बनणार आहे. सीजीएस युनिट ते कसं बनणार आहे मीटरचं काय आहे सीजीएस सेंटीमीटर अपॉन म्हणजे सेकंद. सेंटीमीटर पर सेकंड और सेंटीमीटर सेकंड इनवर्स. सेंटीमीटर सेकंड इनवर्स इथे सीजीएस युनिट. सीजीएस युनिट. बरं, त्याचे बरं वेलोसिटीचे दुसरे पण असणार आहे किलोमीटर पर आवर. हे पण अदर युनिट्स. वेलोसिटीचे काय अदर युनिट्स जसं किलोमीटर पर आवर. वेलोसिटी हे पण बनणार आहे किंवा किलोमीटर पर मिनिट असे चालते. ओके, हे काय अदर युनिट. हे बाकीचे पण युनिट आहे. वेलोसिटी तुम्हाला अशी पण म्हणजे मिळू शकते. वेलोसिटी अशी या पण युनिट मध्ये मेजर करतात किंवा वेलोसिटी या पण युनिट मध्ये मेजर करतात किलोमीटर पर मिनिट. पण आपले महत्त्वाचे कुठले आहे SI आहे मीटर पर सेकंद, सीजीएस आहे सेंटीमीटर पर सेकंद. बरं, हे द लिमिट्स. आता वेलोसिटी तुम्हाला माहिती आहे वेलोसिटी काय ऍक्च्युअली वेक्टर क्वांटिटी आहे. वेलोसिटी काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे. वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. वेलोसिटी काय असते वेक्टर क्वांटिटी असते. बरं, वेलोसिटी वेक्टर क्वांटिटी का बरं असते कारण डिस्प्लेसमेंट सुद्धा काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून वेलोसिटी काय वेक्टर क्वांटिटी आहे. आता लक्षात आहे की वेलोसिटी पॉझिटिव्ह असते का निगेटिव्ह असते का किंवा झिरो पॉसिबल आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, मग त्याची वेलोसिटी निगेटिव्ह किंवा त्याची वेलोसिटी पॉझिटिव्ह किंवा त्याची काय वेलोसिटी झिरो हे तिन्ही पॉसिबल आहे. पहा आपल्याला एक माहिती आहे, आपल्याला माहिती आहे जे डिस्प्लेसमेंट असते डिस्प्लेसमेंट हे झिरो शकते, निगेटिव्ह शकते किंवा मग पॉझिटिव्ह शकते. तिन्ही पॉसिबल आहे. आणि जर समजा डिस्प्लेसमेंट जर झिरो शकते तर वेलोसिटी पण काय झिरो होऊ शकते. डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह तर वेलोसिटी पण काय निगेटिव्ह आणि डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह तर वेलोसिटी पण काय पॉझिटिव्ह. मग ज्या प्रकारे डिस्प्लेसमेंट झिरो निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉसिबल आहे त्याच प्रकारे वेलोसिटी पण काय झिरो निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉसिबल आहे. वेलोसिटी मे बी पॉझिटिव्ह कोणाची मूव्हिंग ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल त्याची वेलोसिटी वेलोसिटी ऑफ अ मूव्हिंग ऑब्जेक्ट. वेलोसिटी ऑफ अ मूव्हिंग ऑब्जेक्ट मे बी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह और झिरो. का बरं as displacement can be zero, negative or positive and hence velocity can be positive, negative किंवा zero possible आहे. हाँ, पण जी स्पीड असते जी काय स्पीड असते स्पीड ऑलवेज पॉझिटिव्ह असते. स्पीड काय असते ऑलवेज पॉझिटिव्ह. लक्षात ठेवायचं स्पीड कशी असते ऑलवेज पॉझिटिव्ह असते कारण डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह असते म्हणून स्पीड काय असते ऑलवेज पॉझिटिव्ह. पण वेलोसिटी काय आहे ते पॉझिटिव्ह पण पॉसिबल आहे, निगेटिव्ह पण पॉसिबल आहे, झिरो पण पॉसिबल आहे. ओके, पण
स्पीड, ठीक है सर है, स्पीड इज ऑलवेज पॉजिटिव, स्पीड इज ऑलवेज पॉजिटिव ऑफ मूविंग ऑब्जेक्ट, ठीक आहे. लक्षात हे डिफरन्स आहे स्पीड मध्ये आणि काय वेलोसिटी मध्ये. सो इथं हे झालं काय वेलोसिटी, वेलोसिटीचे दोन डिफरंट डेफिनेशन झाले, दोन युनिट सॉरी दोन त्याचे झाले काय फॉर्म्युले, ओके दोन ते झाले युनिट्स, ओके हे अदर युनिट सुद्धा झाले वेक्टर क्वांटिटी असते आणि ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो किंवा सगळं पॉसिबल आहे. का बरं, कारण डिस्प्लेसमेंट झिरो पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉसिबल असते आणि परंतु स्पीड काय असते ऑलवेज पॉझिटिव्ह.